हे खरं तर आपल्याला या मीटिंगमधून मलाही अपेक्षित होतं की आदरणीय पवारसाहेब आणि जयंतरावनी आणि रोहिणीताईंनी आपल्याला पुढच्या वर्षभरात आपण सगळ्यांनी काय काम करायचं आहे याची एक दिशा आपल्याला द्यावी, हा या मीटिंगच्या मागचा विचार होता. आज इथे उभी असताना महाराष्ट्राची परिस्थिती जी माननीय देशमुख साहेब आणि राजेश भैयांनी मांडली ही अतिशय गंभीर आहे. मी जेव्हा दिल्लीत काम करते तेव्हा दिल्लीवरनं खरं तर आम्ही महाराष्ट्र म्हणून बघतो, राज्यांचा डेटा सगळा आमच्याकडून येतो. हे दुर्दैव आहे की एक काळ असा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले म्हणजे राजकीय भूकंप होणार अशी एक भीती सगळ्यांना वाटायची. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले हे दिल्लीमध्ये ही एक मोठी बातमी असायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला का आलेत, काय धोरणात्मक निर्णय होणार. आता दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात, कुठलं मोठं धोरण घ्यायला जात नाही. आणि मी टीका म्हणून करत नाही, कारण का अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीला येतात आणि सगळ्या राज्यांचा डेटा आमच्याकडे येतो. कुठल्या राज्यात काय चाललं, इन्व्हेस्टमेंट्स किती आल्या आहेत, महिलांची परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे. आणि आज दुर्दैवाने इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देश पुढे असेल पण नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरनी माणसाच्या आयुष्यात बदल होत नाही. एक मोठा समृद्धी मार्ग झाला म्हणून मला विचाराल तर प्रॉफिटपेक्षा नुकसानच जास्ती झाले. कदाचित राजेश भैया लवकर जात असतील पण ज्या वेगाने तो रस्ता जातो ना तिथल्या सगळ्या जे छोटे छोटे दुकानदार होते किंवा छोट्या छोट्या गावं होती त्या सगळ्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे. वेळ कदाचित कोणाचा वाचत असेल पण त्या समृद्धी मार्गाने खरंच आपल्या आयुष्यात काय मराठी माणसाच्या बदल झाला याचं उत्तर माझ्याकडे तरी आणि नाही. आणि त्याचं एक ऑडिट करायचं आम्ही ठरवलेलं आहे की एवढं मोठं जेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करता तेव्हा त्याचा खरंच उपयोग तिथल्या स्थानिक लोकांना किती होतो. पुण्यातले खूपशे लोक आहेत, मेट्रो 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 माझा मेट्रोला अजिबात विरोध नाही, पण जर मी त्यांच्या जागी असते तर हजारो करोड रुपये हे मेट्रोमध्ये घातले नसते, पहिले सगळ्या PMT बसेसमध्ये घातले असते, ST महामंडळ नीट केलं असतं आणि नंतर मी मेट्रो केले असते. म्हणजे रोटी सब्जी दाल चावल आधी का मोदक आधी. नागपूरचं कोणी आलंय का नाही मला माहिती नाही, पण देशमुख साहेबांना माहिती आहे की त्यांच्या नागपूरच्या मेट्रोमध्ये लोक वाढदिवस करतात, फॅशन शो करतात, नाही तर पत्ते खेळतात. ही नाशिकच्या मेट्रोची परिस्थिती. आणि मेट्रो ही लॉसमध्ये चाललेली आहे, ते काय प्रॉफिटमध्ये चालली नाही. तेच मेट्रोचे पैसे जर ST मध्ये टाकले असते तर प्रत्येक महिला जिला 50% डिस्काउंट मिळालं ना या सरकारमधून ते त्याचा उपयोग तिला झाला असता. माझ्या तरी लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा लोक मला सांगतात, मी महिलांना विचारते अरे किती आनंद झाला असेल तुम्हाला, आता 50% तुम्हाला डिस्काउंट दिलं, तर महिला मला सांगतात ST आली तरच आम्हाला डिस्काउंटचा उपयोग होईल, नाही तर उपयोग काय त्या STच्या डिस्काउंटचा. त्यामुळे ही जी धोरणं हे सरकार करत असतं ह्याच्यातून खरंच तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतोय का, तर मला विचारायला तर गेल्या 1.25 वर्षामध्ये काहीही फरक पडलेला नाही. एक एक विषय घेऊन घ्या. महागाई कमी झाली आहे का, तर नाही झालेली. बेरोजगारी कमी झाली आहे का, तर नाही झालेली. ह्या एक मोठी गोष्ट झालेली आहे यांच्या 1 वर्षाच्या सरकारमध्ये, शाळा कमी झालेल्या आहेत आणि दारूची दुकानं वाढलेली आहेत. मला वाटतं पहिला कार्यक्रम जो तुम्ही घेतलाय त्याच्यावर आपण चर्चा करू, जे मी प्रस्ताव माननीय जयंत पाटलांच्या समोर ठेवणार आहे की 5 कलमी कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेसनी काय घ्यावा आणि त्यांनी त्याच्यावर मार्गदर्शन करावं. पण असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान म्हणून आहेत. त्याचबरोबर तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या एक एक मी लिहून घेते की तुमची अशी मागणी होती की मी जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर जाईन तेव्हा माझ्या गाडीमध्ये जिल्हा अध्यक्ष जर बसले असतील तर त्याच्याबरोबर महिला पदाधिकाऱ्यांनाही बसले पाहिजे. ती खबरदारी मी स्वतः आज नंतर घेईन की जयंत पाटील आले की सगळे पुरुष पदाधिकारी त्यांच्या गाडीत बसतील, त्याच जिल्ह्यात मी आले की महिला पदाधिकारी माझ्या गाडीत बसतील. म्हणजे महिला अध्यक्षांना तुम्ही गाडीत बसवू शकता, माझा काय असा काही विरोध नाही त्याला. पण ते एक. दुसरं, माझा आणि रोहिणीताईंचा, माझी जयंतरावांना पण विनंती राहील की माझा आणि रोहिणीताईंचा जेव्हा जेव्हा दौरा ठरेल तेव्हा महिला, युवक, विद्यार्थी आणि फादर बॉडी या सगळ्यांना 2 आठवडे आधी कळवलं जाईल आणि तुमचंही मार्गदर्शन त्या कार्यक्रमात घेतलं जाईल. आणि तुम्ही द्याल तो एक कार्यक्रम महिलांसाठी वेगळा माझ्या पण आणि अर्थातच ताईंच्याही करायला लागेल. मी बॅनरचे कधी कधी वाद बघते.
माझा सगळ्या महिलांना विनंती आहे, त्या बॅनरच्या मागे लागू नका. एकतर मी तर बॅनरच्या विरोधातच आहे. कधी आपली सत्ता आली ना तर सगळ्या पक्षांना विनंती करू, नाहीतर एक ऑर्डरच काढू की इल्लीगल बॅनर या राज्यात कोणी लावायचे नाही, कुठल्याच पक्षाने लावायचे नाही. आपण नाही, कोणी नाही, कोणी नाही. काय राज्यांमध्ये आहे तशी परिस्थिती. ते उगाच बॅनर लावत बसत नाही. आपला असेल किंवा नसेल फोटोमध्ये काय फरक पडतो, बॅनरवर आपला फोटो आहे का नाही. आपलं कर्तृत्व असेल तर पक्ष तुमच्या घरी येऊन बॅनर छापून तुमचा फोटो लावेल. त्याच्यामुळे त्या बॅनरबाजी आणि ह्या छोट्यांमध्ये तुम्ही कृपा करून अडकू नका. त्याचं काही महत्त्वाचं नाही. आपण फोकस्ड काम हे केलं पाहिजे. या राज्यामध्ये 50% तुम्ही महिला आहात. महिला बिलाबद्दल माझ्या आधी कोणी बोललं नाही, त्याच्यामुळे त्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती देते. महिला आरक्षण जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी आलं त्याच्यावर साहेब स्वतः बोलतील त्यांच्या भाषणामध्ये, पण त्याचे 2-3 पैलू मला तुमच्यासमोर आज मांडायचे. एक तर महिला आरक्षणाचं बिल आलं. आम्ही 5 दिवस सगळी कामं सोडून आम्हाला दिल्लीला आमंत्रित करण्यात आलं. आम्ही खूप उत्साहाने गेलो की अरे आज काय मोठं आम्हाला मिळणार आहे खासदारांना, की 5 दिवसाचं स्पेशल सेशन आलं. आम्ही खूप उत्साहाने गेलो. पहिल्या दिवशी जुन्या बिल्डिंगचं बाय बाय झालं. दुसऱ्या दिवशी नवीन बिल्डिंगचं वेलकम झालं. अभी तो कुछ हो ही नहीं रहा है, अभी बहुत क्लाइमॅक्स हो रहा था. मग तिसऱ्या दिवशी महिला विधेयक मांडण्यात आलं. आम्ही आनंद वाटला. चांगल्या कामाला चांगलं म्हणलंच पाहिजे. जरी त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असतील तरी वैयक्तिक आपले कोणाशीच मतभेद नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही महिला जे विधेयक होतं ते त्यांनी सुरू केलं. आणि मेघवालजी जे लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत, मेघवालजींचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. मेघवालजी असे मंत्री आहेत जे, भैया तुम्हाला सांगते, मेघवालजी असं कोविडमध्ये म्हणले होते की पापड खाल्ल्यानंतर कोविड जातो. आता तुमचा अनुभव मला माहिती नाही काय आहे, पण मेघवालजी फेमस आहेत. त्याच्यामुळे देशात सगळ्यांना कळलं की मेघवालजी कोण आहेत, कारण का ते असं विधान त्यांनी इलेक्शनला केलं होतं, आपलं कोविडच्या काळात केलं होतं. पण बिचारे चांगले आहेत. त्यांनी ते विधेयक मांडलं. आम्ही सगळ्यांनी त्यांना दादी दिली. आणि आता नवीन कम्प्युटर काढले. आमच्यासमोर कम्प्युटर असतात पार्लमेंटमध्ये नवीन. आणि माझ्या शेजारी माझे दुसऱ्या भागात तिथे मनीष तिवारी बसले होते आणि त्यांचा कम्प्युटर सुरू झाला आणि आमचे अजून सुरू झाले नव्हते, कारण का ते स्लो चाललं होतं सगळं. आणि ते मोठ्याने हसायला लागले जेव्हा आम्ही टाळ्या वाजवत होते. तर आम्ही म्हटलं, मनीष हंस क्या रहे हो यार, अच्छा विधेयक है, इसे तुम इधर आओ, ये और एक जुमला है. म्हणजे कैसे जुमला है, ये तो महिलाओं का विधेयक है, इसे तुम देख लो. आणि जेव्हा आम्ही ते बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की क्लॉज 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की महिला आरक्षण होणार आहे, पण कधी होणार आहे ते डिलिमिटेशन झाल्यावर. ह्या देशामध्ये नवीन मतदारसंघाचं डिलिमिटेशन हे 2027 मध्ये होणार आहे. आणि जनगणना झाल्याशिवाय पहिली जनगणना होईल, त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल, त्याच्यानंतर विधेयक होईल. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव लिहिलंय, चेकवर सही केलेली आहे, त्याच्यावर अमाऊंट घातलेला आहे, पण त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे महिला विधेयक आहे हा एक मोठा जुमला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 5 दिवस आम्हाला जो बोलून खाटाटोप केला त्याचा अगदी देशाचा पण वेळ, एक दिवस पार्लमेंट चालवायला 5 कोटी रुपये लागतात. 25 कोटी रुपये त्यांची हाऊस म्हणून जुमलेबाजीसाठी भारतीय जनता पक्षाने वाया घालवले आहेत. आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध करते. महाराष्ट्राने त्याची अंमलबजावणी 1 वर्षाच्या आत केली होती. ह्यांना अंमलबजावणी करायला 10 वर्ष लागणार आहेत. त्याच्यामुळे महिला आरक्षण ना विधानसभेत मिळणार आहे ना लोकसभेला मिळणार आहे. 2024 मध्ये आपल्या पदरात काही पडणार नाही आहे. त्याच्यामुळे हा फुल ती जुमलेबाजी होती, हे तुम्ही सगळ्या महिलांना माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक भैयांच्याही भाषणात जी गोष्ट आली तेच मी स्वतः नांदेडला जाऊन आले, तेही अनेक ठिकाणी जाऊन आले. तुम्ही विचार करा कोविडमध्ये, आणि मी राजेश भैयांचा उल्लेख एवढ्यासाठीच करते की दिल्लीमध्ये म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी कुठलंही वर्तमानपत्र तुम्ही काढलं कोविडच्या काळामध्ये ह्या देशाला दिशा द्यायचं आरोग्यामध्ये कोणी काम केलं असेल तर ते माझे बंधू राजेश टोपे आहेत. हे उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की त्यांच्या आई ICU मध्ये होत्या. आई ICU मध्ये असली तरी राजेश भैया
एक दिवस घरी थांबले नाही. कोविड ते आणि अनिल देशमुख साहेब याची जोडी होती. ते होम मिनिस्टर होते आणि हे आरोग्य मंत्री होते. जेव्हा मास्क कसं आपल्याला कोविड होतो हे कुणालाही काही माहिती नव्हतं. सगळे लॉकडाऊनमध्ये बसले होते. पण सगळ्या मंत्रिमंडळात सगळ्यात जास्ती त्या काळात दौरे कोणी केले असतील तर ते देशमुख साहेब आणि राजेश टोपेंनी हे त्यांचं सगळं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्यांना काय मिळालं? राजेश टोपेंना तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर आता नांदेडला ते गेले, औरंगाबादला गेले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की दोन्ही ठिकाणी हलगर्जीपणामुळे ते गेलेले आहे. त्याच्यामुळे नांदेड, ठाणे, नागपूर आणि संभाजीनगर या चारही ठिकाणी ज्या गोष्टी झालेल्या आहेत हे या खोके ट्रिपल इंजिन सरकारनी या लोकांची हत्या केलेली आहे. हा माझा या सरकारवर आरोप आहे. त्या आईचं दुःख हे काय नवीन काल केलं? ताई म्हणत होत्या मगाशी, विद्याताई, लेक लाडकी. लेक लाडकी नावाची तुम्ही स्कीम केली. जेव्हा ती लेक लाडकी गरोदर होती आणि तिला मूल झालं, ते मूल झाल्यानंतर तुमची लाडकी लेक एका मुलाला जन्म देते, तिला एवढ्यासाठीच औषध तिथे मिळालं नाही कारण का कोणीतरी प्रशासनातलं म्हणत होतं की नाही तुम्ही बातम्या बाहेर देता, तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नंबर 1, मी त्यांना नंबर 1 का म्हणते, ते परवा एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांची सगळी सोशल मीडियाची नंबरची टीम धावपळ करत होती. त्याच्यावर लिहिलं होतं DCM1 DCM1 DCM1. म्हणजे DCM1 कोण आहे? ते म्हणले DCM1 म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हटलं 1 आणि 2 कोणी त्यांना सांगितलं? ते म्हणले त्यांनीच ठरवलंय. म्हटलं त्यांना कोणी सांगितलं की ते 2 आहेत आणि हे 1 आहेत? दोघंही एकच आहे, ते DCMच आहे, त्याच्यात 1 आणि 2 कुठे आलं? ते म्हणले नाही, त्यांच्या सगळ्या टीमवर टी-शर्टवर. आणि मी हे सांगत नाही, यांना विचारा, एवढे कॅमेरे लावलेत ना, त्यांना विचारा की DCM1 असे शर्ट घालून ते DCM1 वाले सगळीकडे फिरत होते. ते दोघांना पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्ली दरबारी जायला वेळ होता, पण त्याच प्रायव्हेट प्लेननी नांदेडला जायला त्यांना वेळ नव्हता, जिथे ही लेक लाडकी रडत होती. आणि ती 12 अशा लाडक्या लेकींच्या या महाराष्ट्रांची मुलं 24 तासात दगावली आहेत. त्याचं उत्तर कोण देणार? ही हत्या नाही आहे? या हत्याला हे जाहीर निषेध केलाच पाहिजे. आता ही बाकीची भाषणं झाली की आपण 3-4 असे निर्णय घेऊ आज संध्याकाळी की ज्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलेनी काम केलं पाहिजे. आज नंतर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, मी माझ्या मतदारसंघात ठरवले, मी वर्षातून 2 वेळा माझ्या सगळ्या मतदारसंघातले आरोग्य सेवांची ऑडिट करायची. मी आता 3 महिन्यांनी करणार आहे, कारण का मला यांच्यासारखं पाप नको येते. मी कसं तोंड दाखवणार त्या आईला? तिचं मूल जर असं गेलं माझ्या लोकसभा मतदारसंघात तर मी कसं तिला उत्तर काय देणार? मी तिला सत्तेत नसले तरी लोकप्रतिनिधी आहे ना, आणि अजून तरी संवेदनशील आहे. त्यांच्या इतकी सत्तेसाठी मी असंवेदनशील झालेले नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे तुम्ही की आरोग्य सेवा, शिक्षण, आता शाळा बंद करायच्या का नाही हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल की तुम्ही शाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या शाळा बंद करू या ट्रिपल इंजिन सरकारला देणार का नाही हा ठराव आपल्याला आज पास करावा लागेल आणि त्याच्यात आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या ताई जोरात भाषण करत होत्या. त्या कोल्हापूरबद्दल बोलल्या, बरंच काय काय बोलल्या. मला पुढे जाऊन तुम्हाला ताई सांगायचं आहे, याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. मी समरजित घाटगेंना आव्हान करते या व्यासपीठावरनं की समरजित घाटगे जवाब दो. जेव्हा तुम्ही आरोप केले ते खरे होते का खोटे? जर खरे असतील तर मग राज्यासाठी समरजित घाटगेंनी लढलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला पाहिजे, हे त्यांनी केलं पाहिजे. आणि जर समरजित घाटगेंनी आणि भारतीय जनता पक्षाने त्या नेत्यावर खोटे आरोप केले असतील तर भारतीय जनता पक्षाने जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही केले ते आरोप खोटे होते. असं घ्या, दोन्हीकडून नाही चाललं. ते आता तुमचे पालकमंत्री झालेले आहेत, मग कसं चालतं तुम्हाला? म्हणूनच त्यांचं नाव आता आपल्याला बदलायचं. आता आपण सगळ्या आत्या झालेलो आहोत, त्यामुळे आत्याचा रोल आता करायचा. ती भारतीय जनता पक्ष नाहीये, आज नंतर ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे, हे नाव आपण आता त्यांना दिलं पाहिजे. कारण का ते भ्रष्ट, मी म्हणत नाहीये, भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला, मी कधीच आजपर्यंत कोणाचा केला नाही. आणि माझी लढाई वैयक्तिक कोणाची नाहीच आहे, माझी वैचारिक लढाई. आणि दुसरं एक सांगते, हे आपल्या आपल्यात भांडणं लावतात.
सेनेनी सेनेशी भांडावं, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीशी भांडावं आणि ते मजा घेत आहे. नाही चलेगा. आम्ही तुमच्या या भुलभुलैयात अडकणारच नाही. माझी लढाई ही राजकीय आणि वैचारिक आहे आणि ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी आहे. मी दुसऱ्या कोणाशीही लढणार नाही. बोलू दे त्यांना काय बोलायचं, ट्रोलिंग करायचे करा, तुमच्याकडे रिकामा वेळ आहे, माझ्याकडे नाही आहे. आणि माझी आपल्याही सगळ्या महिलांना मध्ये की उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये लेक लाडकी वगैरे असे काय काय करतात, त्यांच्या ज्या ज्या मोठ्या पदावर महिला आहेत ना, त्या ट्रेनिंग घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतूनच गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटला पाहिजे त्याचा की काँग्रेस मुक्त भारत करेंगे. अरे काँग्रेस मुक्त भारत कसा, देवेंद्रजींचे आभार माना. ते काय म्हणाले 2024 मध्ये, मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी, महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला जाऊ. का नाही जाणार भाऊ, पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे. पहिला हक्क माझा आहे, तर हार तर मीच पहिला घालणार. पण तुम्ही विचार करा, जे काँग्रेस मुक्त भारत म्हणून रान पेटवलं होतं, मला सगळ्यात आनंद गोष्टीचा होतो की जेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवण वाढायची वेळ होते, तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच विचाराचा माणूस तिथे जेवायला बसतो. ह्याच्यातच मला आनंद आहे. किती मुख्यमंत्री तुम्हाला सांगू, मला भारतीय जनता इतकी मी निर्दयी नाही आहे. मला भारतीय जनता पक्षाच्याही लोकांचं वाईट वाटतं, कारण का संघर्ष त्यांनी केला, आपल्या विरोधात त्यांनी रान पेटवलं, आरोप त्यांनी केले, खुर्च्या चटाया, आंदोलनं, लाठ्या, पोलीसच्या केसेस सगळं त्यांनी केल्या. पण जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली, अरे का तकदीर होत आहे ना, प्रत्येकाचं नशीब असतं. आता त्यांच्यात नाही येत, मी काय करणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही थोडी खुशी थोडा गमही आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता आसामचे मुख्यमंत्री, मला इतका आनंद होतो त्यांना भेटल्यावर. ते आज सगळं ते आसाम आणि तो सगळा भाग ते कंट्रोल करतात. त्यांचं नाव हेमंतो बिस्व शर्मा. हेमंतो बिस्व शर्मा भेटल्यावर मी नेहमी त्यांना थम्स अप करते. लोक म्हणतात का तू एवढं त्याला एनकरेज करते. मतलब डीएनए तो ओरिजिनल अपना कांग्रेस का है ना, उधर जाके पूरा नॉर्थ ईस्ट बीजेपी के लिए बड़ा किया ठीक है, लेकिन ओरिजिनल तो अपना हे आहे. त्याच्यामुळे ते तिथे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला काही दुःख नाही. त्यांच्याकडे कोणी नाहीच आहे टॅलेंट, म्हणून तर बाहेर येऊन त्यांना करावं लागतंय. नाही, दॅट इज द प्रॉब्लेम, लॅक ऑफ टॅलेंट. त्याच्यामुळे आपलं सगळं जे टॅलेंट आणि आपला विचार जातोय तिकडे, ही चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं हळूहळू ती बाकी जी पण चव्हाणचं हेगडेवार विसरून चव्हाण साहेबांचं नाव घेतले तर ह्याच्यातच आपलं यश आहे. आता 25% सुरू केलं आहे, उरलेल्या 75% करायचं आहे. त्याच्यामुळे आता ते हेगडेवार हळूहळू कमी होत आहेत, कारण का त्यांच्या लक्षात आले त्यांना हेगडेवारांची नावं घेऊन त्यांना मतं मिळत नाही आहेत. त्या सगळ्याच ट्रिपल इंजिन सरकार सगळ्यांबद्दलच बोलते आहे मी. त्यामुळे हळूहळू चव्हाण साहेबांचा फोटो याही सरकारमध्ये मोठा मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हेच योग्य आहे. कारण का वैचारिक लढाई आपली त्यांच्याशी आहे, त्यांच्याशी हळूहळू त्यांना आपल्याला ह्याच्यात लक्ष घालून कामाला लागावं लागेल. एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे जो मी जयंतरावांच्या समोर आज प्रस्ताव ठेवते, त्याचा सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा करायची मायबाप जनतेची, स्वाभिमान हा महाराष्ट्राचा आणि सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्याचा. त्याच्यामुळे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जाऊया. चांगली कामं तुम्ही करतात, सेवा ही केलीच पाहिजे, सन्मान हा शेतकऱ्याचा केलाच पाहिजे. तुम्ही बघताय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. मी आत्ताच वर्धा आणि त्या सगळ्या भागात देशमुख साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तिथे सगळा दौरा केला. तिथे सोयाबीनची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, टमाटा, कांदा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. तर ती एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. त्याचबरोबर आपल्याला नोकरीचा GR, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल, जयंतराव देशमुख साहेब आणि राजेश भैया आपण सगळ्या ते मंत्रिमंडळात असाल, आमची सगळ्यांची महिलांची एकच विनंती आहे की रोहिणीताईंच्या जळगावचा तो जो GR आहे ना, पहिला निर्णय तुमच्या सरकारने घेतलाच पाहिजे की त्या GRची होळी करा आणि आज नंतर या राज्यातला कुठलाही सरकारी परीक्षा देऊन गेलेला जो मुलगा किंवा मुलगी असेल तिला परमनंटच नोकरी मिळेल, कोणालाही मिळणार नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला का पाहिजे परमनंट नोकरी? कारण का कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण मिळत नाही.
त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या वाढून आरक्षण बंद करायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करते. कारण का आरक्षण मिळणार नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये, मग आरक्षण पण मिळणार नाही, परमनंट नोकरी मिळणार नाही, मग उपयोग काय या सरकारचा? या अतिशय गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा. त्याचबरोबर शाळा, ज्या ज्या शाळा हे सरकार बंद करेल, आपण आल्यानंतर ती प्रत्येक शाळा उघडली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला अधिकार दिलाय प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षणाचा. शाळा बंद होणार नाही. शाळा बंद, दारूची दुकानं वाढणार. नो, आपल्या राज्यामध्ये शाळा वाढणार आणि दारूची दुकानं कमी होणार, हे आपला निर्णय असणार आहे. नंतर आरोग्य सेवा, राजेश भैयांनी एक कमिटी स्थापन करावी आणि राजेश भैयांनी पुढच्या वर्षभरात एक मॉडेल आरोग्य सेवा ही या राज्यात कशी असावी हे राजेश भैयांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावा. देशात सगळ्यात चांगलं मॉडेल हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करावं लागेल, माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने राजेश भैयांना विनंती आहे, ते त्याच्यातले तज्ज्ञ आहेत. कारण का कोविडमध्ये ज्याचा नंबर पहिला आला तो नॉर्मलमध्ये तर सुपरफास्टच येईल. त्यामुळे भैयांनी ही कृपा करून ह्या जबाबदारी ह्या शेतीची घ्यावी. दुसरं की महिला सुरक्षितता. महिला सुरक्षिततेचा विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार, जेव्हा कैलासवासी माझे बंधू आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते, तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही सक्षम गृहमंत्री या राज्यात? मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल आणि ह्या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल, त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय येईल. त्यामुळे गृह मंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता, देशमुख साहेबांनी ह्याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंती आहे. कोणी? मग देशमुख साहेबांनी काय संपली होती? गुंडागर्दी. पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय पुन्हा एकदा. तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. आता मी म्हणत नाही, डेटा म्हणतोय ना, तर परत माझ्यावर आरोप कराल. डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आणि एकल महिलांबद्दल, जेव्हा आपलं राज्य येईल, ह्या राज्यातली जी महिला एकल आहे, मग ती कदाचित विधवा असू शकेल, ती इतक काही असू, ती काय असेल, जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल, तिला आधार दिला जाईल. इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे. आपल्याकडे एकल महिलांसाठी पहिली पॉलिसी करणारं राज्य हे आपला महाराष्ट्र असेल आणि कुठलीही महिला त्याच्यानंतर स्वतःला मी एकटी असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी यंत्रणा उभी करू. त्याचा सगळा प्रोजेक्ट निर्मलाताईंकडे तयार आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या हक्काचं बचत गटासाठी मार्केटिंगसाठी एक यंत्रणा उभी राहील. त्याच्यात तुमचा ठरलेला दिवस असेल, वार असेल, तिथे तुमच्या हक्काचं दुकान असेल. त्या दुकानाचं पहिलं वर्ष आम्ही भाडं भरणार नाही, पण एक व्यवसाय म्हणून आपण बघूया. आणि जर वर्षभरात स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर सरकारला आपण भाडं देऊ, पण आम्हाला तो गाळा द्या. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला कोणाचं काय फिकट नको. आम्ही पैसे कमवू आणि सरकारलाही मदत करू. पण ह्या सगळ्या असे अनेक धोरणं, हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपण राजकारणात फक्त त्यांचा टीका करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण काय लोकांना देणार ह्याच्यात आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक कार्यक्रम ठरवूया आणि तो कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्याकडे जाऊया. एक चांगली संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आपला विचार पक्का आहे. आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवते की हे म्हणत असतात की लेक लाडकी लेक लाडकी. कुणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही. आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता उघडं, ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं, दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान. त्याच्याबरोबर नुसतं नाव. आता मी विचार करत होते, आमच्या सुषमा स्वराज, त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई, पूनम, ह्या सगळ्या लेखीच आहेत ना, आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला, आणि मी राजकीय बोलत नाही हा, ती कुणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण,
पण माणुसकी आहे का नाही? पण ह्यांच्यात माणुसकी नाही आहे, हा भाग वेगळा. कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण, ती पण कोणाची तरी लाडकी लेकच आहे. तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. असलं राजकारण करायचंय का आपल्याला? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही? त्याच्यानंतर ह्यांचाच जळगावचं, तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या, त्यांना तिकीट दिलं होतं, ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं. करेक्ट? आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी झाली आहे, माहिती आहे ना? त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला उद्योग. हे असलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तुम्ही चव्हाण साहेबांच्या नावाच्या वास्तूमध्ये बसलेला इतका सुसंस्कृत नेता या देशामध्ये नाही, जसे संस्कार आज आपल्याला चव्हाण साहेबांचे आहेत. त्यांचं नाव घेऊन आपण समाजकारण राजकारण करतो. त्या चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृतच राजकारण केलं आणि कधी सुडाचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवार साहेब माझे वडील म्हणून नाही, पण इतक्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि आजही करतात, पण ते कधीच काही बोलत नाहीत. मी त्यांना म्हणते कधीतरी, उत्तर द्या. सायलन्स हॅज अ बिग पॉवर. आपल्याला पण शिकायचं. गप्पा बसण्यात एक खूप मोठी ताकद असते. पण एकच आहे, ते इतकं कमी बोलतात, मग आपल्याला बोलायला लागतं. नाही तर ह्यांचं कसं चॅनल चालणार? कारण का मग सगळे चॅनलवाले हेच बोलणार, पवार साहेब गप्पा बसणार, मग स्टोरी कशी पुढे जाणार? त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड, आम्ही थोडं बोलत असतो मधून अधून. जयंतराव थोडं बोलतात, देशमुख साहेब थोडं बोलतात, भैया इतकं बोलत नाहीत ना. ते विषय, ते आपले अकॅडमिक कसं असतं, आपले सगळ्यांचे रोल ठरलेले असतात. त्याच्यामुळे मगाशी पण ते बोलताना ते खून, हत्या वगैरे असं बोलले नाही. ते काय म्हणाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे की जर अडचण होती आरोग्य खात्यात. अरे कसलं आरोग्य खातं? त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांग राजीनामा दे. काय लावलं इकडे? पाहिजे की नाही राजीनामा त्या मुख्यमंत्र्यांना? मग करा पास. ते तुमच्या घरातली 12 मुलं गेली असती ना, मग आठवलं असतं. दुसऱ्याची जातात म्हणून यांना काय? या गरीबाला काय किंमत नाही या राज्यामध्ये? तुमच्या राज्यात नसेल, पण आमच्या राज्यात केंद्रबिंदू हा तो शेवटचा गरीब माणूस असेल. हे मोठे मोठे नसतील. आणि आत्ता जे आम्हाला सुनवतात ना गोष्टी, ते गटतटवाले, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. खरं मी नाव घेणार नव्हते, पण ते असं उगाच काहीतरी बोलत असतात म्हणून सांगते की त्यांनी महिलांच्या बाबतीत बोलू नये. म्हणजे भारतीय जनता पक्षाने बोलूच नाही आणि त्यांचे चिंटू मिंटूंनी पण कोणी बोलू नये. कारण का ते आमच्या जेव्हा टीका करतात, पण त्यांना महिलांबद्दल किती प्रेम आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. जेव्हा महिला विधेयक पास होत होतं ना, ह्या राज्यातले जे पक्ष आहे ना, ट्रिपल इंजिन सरकार, या ट्रिपल इंजिन सरकारचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचे ते स्वतःला अध्यक्ष म्हणतात. त्या अध्यक्षांनी मतदानाच्या वेळीस ते महिला मतदानाला हजर नव्हते. ते एका मोठ्या बिझनेसमॅनच्या घरी आरतीला गेले होते मुंबईमध्ये येऊन, पण महिला विधेयकाला हजर नव्हते. तुम्हाला असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे का असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे? हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा निर्णय, मी खरंच सांगते तुम्हाला, जेव्हा मी बघितलं, मला माहिती पण नव्हतं. मी कशाला मागे वळून बघते कोण मागे बसलंय? कारण का मला विधेयक पास करायचं होतं आणि विधेयक पास करताना मला मग कळत होतं हे जुमलेबाजी आहे. आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आणि भारतीय जनता पक्षातले पुरुष, माझी मैत्रीण कन्नीमोळी माझ्या शेजारी बसली होती, तिचं भाषण सुरू व्हायच्या आधीच हल्ला. अरे हे काय महिला विधेयकावर आम्ही बोलतोय, आम्ही तुमच्या बरोबरीने निवडून येतो, आम्ही काय महिला खासदार म्हणून नाही आलो, खासदार म्हणून आलेलो आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने निवडून येतो आम्ही. उगाच या पुरुषांनी आम्हाला दाखवू नये त्यांचे डोळे आणि त्यांना शिवे येतात म्हणून आम्ही घाबरणार नाही. नॉट एट ऑल. आम्ही सुसंस्कृत महिला आहोत. आणि ते उभं राहून कटकट करायला लागल्यात. म्हणलं डाऊन. माझी मैत्रीण बोलतेय, बसला गप्प. नंतर केला दुवा. आता त्याच्या विरोधात चालली आहे माझी लढाई. पार्लमेंटमधून सांगितले असले लोक वागणार असतील ना तर घराच्या तिथून बाहेर जायचं, आमच्याशी असं वागायचं नाही. आणि मग म्हणायचं भारतीय माता हे आम्हाला माता बिता नको, माणूस म्हणून ट्रीट करा, बस झालं, आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. काय उगाच आम्हाला एवढं सगळं उदो करायची गरज नाही. आणि खरंच नाही, कशाला तुम्हाला ग्लोरिफिकेशन पाहिजे? चंदा मामा, चांद्रयानचं मग चंदा मामा, महिला आरक्षणाचं मग माझे नको आहे आम्हाला हे सगळं.
आम्हाला फक्त माणुसकी पाहिजे, आम्हाला एक ग्लोरिफिकेशन नको आहे. आणि मी सगळ्यांना सांगते, महिला खासदार म्हणलं, मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. पुरुषही मला मतदान करतात, महिलाही करतात आणि मी दोघांचंही काम करते. त्यामुळे ह्या माइंडसेटमधून आपण बाहेरला पाहिजे. आपलं आहे सगळं कसलं काही नाही. प्लीज, आपण सगळ्या शिकलेले आहोत आणि तुम्ही सगळ्याजणी कर्तृत्ववान. प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतंच, त्याला फक्त संधी मिळायची असते. माझ्या वडिलांना विचार, इथे बसलेत, मी सगळ्यात लाजारू होते. जितेंद्र आव्हाडनी बघितलं मला, राजेश भैयानी बघितले. माझा एक काळ असा होता की मी आईच्या पदराच्या मागे लपून बसायची. मला नमस्कार पण कोणाला करता यायचा नाही. लाजायची. माझ्या आईचा बोळा करून टाकायची मी ह्याचा, लाजून तिच्या पदराचा. आज उलटं झालंय 50 वर्षांनी. आई पदर धरते आणि म्हणते आता बस. तशीच परिस्थिती झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जबाबदारी येतात, सुख दुःख आव्हानं येतात. इसी को दुनिया कहते. यश अपयश येईल नाही, पण यश तुम्ही मंत्री आहात म्हणून तोडलं जात नाही, ते तुमच्या झालेल्या संस्कारावरनं ठरवलं जातं. आज मंत्रालयात खूप मंत्री बसलेले आहेत, पण ते खोके, ट्रिपल इंजिन, गद्दार, काय काय शब्द येतात. कोणाला पाहिजे असलं मंत्रीपद? आणि जर आपण मंत्रिमंडळात असताना अशी लेकरं मरणार असतील, ते असं मंत्रिपद असताना टमाटे आणि कांदे फेकले जाणार असतील, असं मंत्रिपद असताना गरिबी वाढणार असेल, काय करायची अशी सत्ता हो? त्याच्यापेक्षा सुखी राहा आणि आपल्या स्वाभिमानाने जगा. स्वाभिमान हा खूप मोठा असतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वास्तू आणि संस्कारात बसलेला आहात ना, हे चव्हाण साहेबांच्या नावाची वास्तू आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा ह्या महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तो दिल्ली समोर झुकत नाही पालकमंत्री पदासाठी. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. हे दोन आपले DCM 1 गलत करू नका. मी DCM 1 बद्दल बोलते. DCM 1 आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री. आणि मी विचारलं माझ्या वडिलांना त्याची, अरे पालकमंत्री तुम्ही कुठले पालकमंत्री होता हो? म्हणजे एकदा सोलापूरचा होतो. म्हणलं मग नंतर पुढे काय झालं? म्हणलं होतं राज्य. म्हणलं मग एवढा भाऊ कशाला त्या पालकमंत्री पदाचा? ते म्हणले तुम्हाला राज्याचं मंत्री पडलंय, तुम्हाला एका जिल्ह्याचं काय पडली आहे? मी जर केंद्रात मंत्री झाले ना तर काय एका राज्यासाठी भांडत बसणार नाही मी. अरे पुरा देश मेरा आहे, एका राज्याने काय चाललंय? तर मी राज्याची मंत्री झाले तर राज्याची मंत्री होईन का एका जिल्ह्याची मंत्री होणार नाही? अरे सोच बडी करो यार, इतना छोटा मत सोचो. त्यामुळे तुम्ही पण सोच बडी करा. आता इलेक्शनला लढा जरा सगळ्यांची. आणि आता ते माझे अश्रू झाले, आता अश्रूंची झाली फुलं, आता जाऊ दे. आता आगे बढ़ना है. आणि आपली वैयक्तिक लढाई कुणाशी नाही. ते आपापल्यात भांडण लावत बसतील, आपल्याला त्यांच्याशी भांडायचं नाही. सेना भांडण नो, राष्ट्रवादी भांडण नो. झालं माझं. राष्ट्रवादी नो भांडण, सेना नो भांडण. भांडण फक्त भ्रष्ट जुमला पार्टी. जय हिंद. थँक्यू ताई. यानंतर आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख साहेब, राजेश टोपेजी, विद्याताई चव्हाण, आपल्या नवनिर्वाचित महिला अध्यक्षा रोहिणीताई, आदिती नलवडे, आशाताई भिसे, सुरेखाताई पेडणेकर, मुंबईच्या अध्यक्षा वैशालीताई मोरे, मोठे संगीताताई ठाकरे, कविताताई मेत्रे, डॉक्टर निर्मलाताई प्रभावळकर, भारतीताई शेवाळे, भावनाताई घाणेकर, स्वातीताई माने, या निमित्ताने उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील, त्याचबरोबर संगीतात मेहबूब शेख, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे आमचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना
रोहिणीताई अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे. वेळ भरपूर झालेला आहे, मी जास्त वेळ भाषण करणार नाही, पण दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्या सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत की आता आपल्या पक्षातून गेलेले आहेत त्यांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आपण एवढी ताकद उभी केली पाहिजे की त्या सर्वांच्या पेक्षा जास्त प्रभावीपणाने आपण सगळे काम करतोय सिद्ध करता येईल. नेहमी पक्षातून काही लोक गेली की त्याच्यानंतरच्या दुसऱ्या फळीतल्या लोकांना काम करण्याची संधी मिळते. ते जर कर्तबगार असतील तर तो पक्ष पुढे जाऊ शकतो. आज तुम्हा सर्वांना संधी आहे. आज नवीन अध्यक्ष महिला अध्यक्ष झाल्यानंतर काही अध्यक्ष पद कदाचित रिक्त असतील, ती लवकर भरली पाहिजेत. पण महाराष्ट्रभर त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन लवकरात लवकर नियुक्त्या देऊन महाराष्ट्रभर आपली टीम कामाला लावली पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या व्यापक स्वरूपात तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर करण्याचं काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळे मनावर घेतलं आपण आणि कामाला लागलो तर पुन्हा पूर्वी जसा पक्ष होता तेवढ्याच ताकदीचा पक्ष महाराष्ट्रात आपण उभा करू शकू. त्यामुळे जी लोक गेली त्यांच्याविषयी आता काही गेले ते गेले. आता संधी आहे नव्यानं, असं समजा पक्षाने कात टाकली आणि आता नव्या पद्धतीनं आपण आपला पक्ष उभा करू शकू. आणि म्हणून पहिला मुद्दा, आपण सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला अध्यक्ष असतील, ज्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत, ते जिल्ह्याचं आपलं युनिट जागेवर आहे का हे बघा. समजा एखादे तिथली जिल्हा अध्यक्षच गेले असतील तर तिथं नवीन लवकरात लवकर नियुक्ती करा. लवकरात लवकर ती कार्यकारिणी, तालुक्याच्या कार्यकारिण्या, तालुक्याचे अध्यक्ष, माझा असा अंदाज आहे की ज्या ठिकाणी 30-40 आमदार आपले जे आपल्या पक्षातून गेले तिथल्याच जागा फक्त मोकळ्या झालेल्या आहेत. बाकीचे कुठलाही पक्ष महाराष्ट्रात हललेला नाही. आणि त्यामुळं आपल्याला तात्काळ त्या कामाला लागलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सुप्रियाताईंनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं आपल्याला आपण हातात घेऊन आपल्या संघर्षाला सुरुवात केली पाहिजे. महाराष्ट्रात महागाई, देशात महागाई काय आहे हे आपल्याला माहिती आहे. एप्रिलच्या 2022 साली एप्रिल महिन्यात महागाई 7.79 म्हणजे जवळपास 8% पोचलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई आहे, बेकारीची समस्या आहे. बेकारी आहे, सरकारी नोकर म्हणून काम करण्याची तरुणींची इच्छा आहे. पण सरकार आता नोकर नेमण्याच्या ऐवजी कायम स्वरूपाचे कंत्राटी कामगार नेमायची भाषा बोलतंय. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांच्यावर अन्याय या सरकारने करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करणार यासाठी पक्ष अधिक खंबीरतेने बांधायला आपण सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत पण जवळपास 2.5 होऊन गेलेले आहेत. साहेब चौकशी करत होते एवढ्या जणींची जेवणाची व्यवस्था काय केलेली आहे. त्यामुळं मला वाटतं की मी जास्त वेळ तुमच्यात आणि साहेबांच्या भाषणात उपस्थित राहणं योग्य नाही. आपण सगळ्यांनी आधी मोकळ्या जागा भरा हा पहिला कार्यक्रम. जिथे सोडून गेलेले आहेत तिथं. नंबर 2, पक्षाच्या अंतर्गत कोणतीही बाब असेल तर पक्षाच्या चौकटीत राहून सांगायचं. प्रसार माध्यमांकडे जायचं नाही. प्रसार माध्यमाकडे काय तर विरोधी बाजूला टीका करण्यासाठी, विरोधकांच्यावर टीका करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेने ताटपणाने तुम्ही बोलायला लागला की हे आता 13 कॅमेरे इथं, 14 कॅमेरे इथं आहेत, आता 15, इकडे 2 वाढले. त्यामुळं त्यांची उत्सुकताच आहे तुम्ही काय म्हणताय हे ऐकायला. तुम्ही मात्र मगाशी सुप्रियाताईंनी जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य मुद्दे आहेत ज्याच्याकडे आपण लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे. आता पेपरमध्ये काय
हा पक्ष फुटला, हा पक्ष फुटला, हे काय म्हणतात, निवडणूक आयोगाकडे काय चाललंय, इकडं काय. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांची भारतात चर्चाच बंद झालेली. या देशामध्ये महागाईची चर्चा करत नाही, ज्याचा प्रत्येक देशातल्या गोरगरिबाच्या खिशाला तोशीस आहे. बेकारीची चर्चा या देशात होत नाही. जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आहे, सरकार करतच नाही. सरकार का घाबरतंय? यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातनिहाय जनगणना घ्यावी याचा आग्रह घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन ही मागणी दिली पाहिजे आणि प्रसार माध्यमांना सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादीची मागणी आहे, जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात आणि भारतामध्ये झाली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मुद्द्यांच्यावर आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण रस्त्यावर आल्याशिवाय आपला प्रभाव निर्माण होत नसतो. मोबाईल फोन आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, हे चांगलंच आहे, त्याला विरोध नाही आपला. पण कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी 50, 100, 200 आल्या एकत्रित आणि त्यांनी आंदोलन केलं असं चित्र तयार झालं पाहिजे. मी तर रोहिणीताईंना विनंती करेन की आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. तुम्ही एखादा प्रश्न मांडला की बाबा हा प्रश्नावर महाराष्ट्रात आंदोलन करा, तर कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात आंदोलन होते याची नोंद ठेवा. आणि अशा महिलांना सत्ता तर आपलीच येणार आहे, काय चिंता करायची गरज नाही. पण सत्ता आल्यानंतर अशा महिलांना विसरू नका. यांच्या मनाची शंका आहे, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी गॅरंटी असेल तर की तलवार काढली आणि युद्ध जिंकल्यानंतर मग तलवार ज्याने काढली ते विसरतात आणि बाकीचे समोर येऊन बसतात. ते होऊ नये असा प्रयत्न सगळ्यांच्या मनात आहे. आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही? हात वर करा बघू. त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून. त्यामुळे सगळ्यांना ही शंका आहे. त्यामुळं कशाला कळ काढा. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्म एकच आहेत. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतोय. तसं काहीही नाही. ही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ट्रिक आहे, तुमच्या लक्षात घ्या. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज आहे. पवार साहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपला पक्ष वाचवण्यासाठी जाऊन बसतात. याच्यावर सगळं चाललं, तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे की काय प्रकार चालू आहे. आणि त्यामुळं आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत. आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिश्मा, शरद पवार साहेबांची ताकद, जनतेच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं आदराचं स्थान हे तुमचं आणि माझं भांडवल आहे. समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल एवढे पैसे निवडणुकीला खर्चाला देतो, तेवढे देतो, तेवढे देतो, ते सगळं होईल, पण शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? ती मतं देणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्या मनात शरद पवार साहेब आहेत. त्यामुळं शरद पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं पक्ष राहील. आज निवडणुकीच्या साठी निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई चालू आहे. निवडणुकीच्या आयोगाच्या दारात जी लढाई चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष ज्यांच्या कार्यशैलीमुळे तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाला, वेगळ्या पदावर पोचला, त्यांच्या कार्यशैलीला 25 वर्षानंतर आपण प्रश्नचिन्ह उभा करता. 25 वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली, त्याचं काय? शरद पवार साहेब हुकुमशाह आहेत. आता मगासपासून ते बसलेत, एकदाही म्हटले नाहीत की तू बोलू नकोस, तूच बोल, तू काय नाही, कोणीच आता बोलायचं नाही, मीच एकटा बोलणार. हुकुमशाचं शरद पवार साहेब हुकुमशाही मनमानीपणानेच पक्ष चालवतात. मला तरी आम्हाला कुणालाच इथं बसलेलो आहेत, एक जालना जिल्ह्यातला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्या राजेश टोपेंना विचारल्याशिवाय
आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केल्याशिवाय तिथला प्रमुख निर्णय कधीच साहेबांनी घेतला नाही. लातूरला आता इथं आशाताई विषय बसलेले आहेत. लातूर जिल्ह्याचा निर्णय करताना सगळ्यांना विचारून, सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजे शरद पवार आहेत. आणि आज शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीवर तुम्ही प्रश्नचिन्ह विचारता. तुमच्या कार्यशैलीवर ज्या दिवशी प्रश्न आम्ही विचारायला लागू ना, त्यावेळी अवघड होईल. त्यामुळं मला मागून दबाव आलेला आहे. वेळ बराच झालेला आहे. पण लोकशाही मूल्य शरद पवार साहेब मानत नाहीत असं विधान करणं, या देशातली लोकशाही टिकावी म्हणून पडेल ती किंमत देईन, पण मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहीन, हे आज शरद पवार साहेबांच्या कृतीनं साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीनं कामाला लागा, जिल्ह्यात पक्ष उभा करा आणि ताकदीनं आपण भविष्य काळात या देशातला प्रभावी सर्वात नेता पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात प्रभावी पक्ष हा राष्ट्रवादी आहे हे सांगण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपण कष्ट घ्यावून कामाला सुरुवात करा, एवढीच विनंती करतो. आणि आणखीन एक सांगतो, पक्षाच्या महिला अध्यक्षा तुमच्या जिल्ह्यात येतील त्यावेळी, आता ह्या नवीन आहेत, ह्या अशा आहेत तशा आहेत, एकदा पक्षाचा अध्यक्ष म्हटल्यावर विषय संपला. त्यामुळं त्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या मेळाव्याला, तालुक्यातल्या मेळाव्याला सगळ्यांनी झाडून हजर राहून त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावीपणानं काम करेल याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. गेले काही तास आपण अनेकांचे विचार या समाजात ऐकले. मी मुद्दाम थांबलो तेव्हा सगळ्यांचे मानसिक अवस्था काय चर्चा करतात हे जाणून घ्यायची माझी इच्छा होती. आणि मला आनंद आहे की इतके तास बसल्याच्या नंतर अनेक सरकारने आपली भूमिका या ठिकाणी मांडल्यानंतर कोणी सभागृहाच्या बाहेर गेलं नाही, कोणी उठलं नाही आणि अतिशय गांभीर्यानं आणि बारकाईनं एकंदर संघटनात्मक आणि अन्य प्रश्नाच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी मांडली आणि आपण ऐकली. मी काही अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. जे या ठिकाणी आताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं की काही कार्यक्रम आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी काही सूचना या ठिकाणी केली. महिला धोरण, आरक्षण याची चर्चा या ठिकाणी झाली आणि हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला. तो नगरपालिकेसाठी त्या काळात घेतला, जिल्हा परिषदेसाठी घेतला, तालुका पंचायत समिती, सरकारी संस्था यांच्यासाठी घेतला. आणि आपल्याला बघायला मिळालं की कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असतो असा जो समज आहे तो खरा नाही. संधी मिळाली तर भगिनीसुद्धा उत्तम काम करतात आणि हे तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे. आपण इतरही काही निर्णय घेतले होते, विशेषतः प्रॉपर्टीमध्ये अधिकार
त्याची अंमलबजावणी हवी तशी झाली असं मला वाटत नाही. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जमिनीचा असतो, त्याच्यात दोघांची नावं असली पाहिजे, पती पत्नीची. काही ठिकाणी राबवलं, पण 100% राबवलं असं दिसत. तर हे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यायला लागतील, सरकारचे जरा अभिनय धरावं लागेल. संरक्षण खात्यात आपण निर्णय घेतले, अतिशय विरोध असताना घेतले. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रमुखांचा सक्त विरोध होता. 2-4 बैठकीमध्ये चर्चा झाली. माझ्याकडे संरक्षण खातं होतं आणि शेवटी मी त्यांना सांगितलं की धोरण ठरवायचा अधिकार लोकांनी मला दिला आहे आणि माझा निर्णय हा की इतके टक्के मुलींना एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, थलसेना असेल, या 3 ठिकाणी द्यायचं. आणि आज आपण बघतो की 26 जानेवारीची दिल्लीची परेड मुली लीड करतात. हा एक नवीन प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. एका बाजूने ही जमेची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मणिपूरसारखं उदाहरण. त्या ठिकाणी धिंड काढली जाते महिलांची, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जातात आणि हे तिथं भारतामध्ये होतं. या सगळ्या प्रश्नाच्याबद्दल अतिशय जागृत राहण्याच्याबद्दलची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. असा प्रकार घडला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातल्या भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजेत. त्यासाठी अग्रसर झाला होईल. काही होत नाही. एखादा खर्चा करतील, एखादा कलम लावतील. विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड तुम्ही तपासलं, विद्यार्थी तुमच्या केसेस किती आहेत? भरपूर आहेत. आणि हे सगळ्या केसेस लोकांच्या प्रश्नासाठी आहे, त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक येतात, मग त्यावेळेला आम्ही केसेस काढून टाकतो. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. पण राष्ट्र प्रश्नाच्यासाठी रस्त्यावर येणं हा आपला हक्क आहे, ही समजून भूमिका घेतली पाहिजे. ज्याचा उल्लेख सोफियाने आपल्या भाषणात केला. उदाहरणार्थ शाळा. आणि राज्य सरकारने काय सांगितलं? समायोजन करायचं आणि ते करण्याच्यासाठी काही वर्ग बंद करायचे, काही शाळा बंद करायचे. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली. समाजाचा विरोध असताना सुद्धा त्यांनी त्याची फिकीर केली नाही. आणि हे असं असताना आज महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करणं, मुलांना शाळेच्या बाहेर देणं आणि यासाठी आमच्या सावित्रीच्या लेखी गप्प बसल्या तर लोक आपल्याला त्याचा जाब विचारतात. आणि म्हणून माझा आग्रह याच्यामध्ये आहे की तुमच्या परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणामधून मुलांना बाजूला ठेवण्याचा जो काही डाव सरकारचा चाललेला आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे आणि त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे आणि ज्याचा उल्लेख जयंत सावंतने आपल्या भाषणात केला. सरकारी नोकरी. आज नोकऱ्यांची कमतरता आहे.
आणि त्या नोकऱ्यांची कमतरता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं रिक्त जागांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये 138 प्रवर्गाच्या नोकऱ्यांची भरती ही करायची, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की सरकार असं म्हणतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेऊ. सरकारी नोकरी मिळते ती काही दिवसांनी कायम होते आणि कायम झाल्यानंतर आयुष्यभर त्याला ती संधी असते. कुटुंबामध्ये एक प्रकारचं स्वास्थ्य असतं. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी जर नेमली तर ते एका ठराविक काळासाठी. एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी दिली तर त्याच्यात आरक्षण नाही. त्याच्यामध्ये SC, ST, OBC हा प्रकारच नाही. म्हणजे हा सगळा गरीब वर्ग त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित होतो. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी दिली माझी खात्री आहे की महिलांना संधीच मिळणार नाही. आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीचा विरोध करणारा कार्यक्रम घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. त्यासाठी आम्हाला जागृती निर्माण करावं लागेल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो अनिल देशमुखांनी माझ्या नजरेला आणला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनिल देशमुखांनी एक प्रश्न विचारला पावसाळी अधिवेशनामध्ये. आणि तो प्रश्न असा होता की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तरुणी, महिला, मुली बेपत्ता झाल्या, हा प्रश्न त्यांचा होता. आणि त्या प्रश्नाला पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीने लेखी उत्तर दिलं की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळात राज्यामध्ये 19,553 तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या. काय लहान आकडा आहे? 19,553 5 महिन्यात. आणि याचं रेकॉर्ड जिथं आहे ते रेकॉर्ड, याचा अर्थ पोलीस स्टेशनला नोंद, ज्याची नोंद जर झाली नाही असे किती व्यक्ती असतील. आणि ही जर तिथे असेल तर आणखीन अवघड आहे. पण त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खालच्या किती होत्या तर त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खाली 1453 मुली आणि 18,100 महिला अशा 19,553 बेपत्ता ह्या मुलींचा आकडा हा अनिल देशमुखांना राज्य सरकारने विधानसभेमध्ये लेखी दिलेला आहे. प्रश्न किती गंभीर आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता हा जर आपल्याला अनुभव येत असेल तर आपण गप्प बसायचं का. आणि म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की हे सगळे प्रश्न आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला आघाडी ही या प्रश्नाच्यासाठी जागरूक असली पाहिजे. आणखीन एक निकाल घेतला सरकारने. आणि ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या, हे आता खाजगी कंपनी देतात. खाजगी कंपनीला शाळा आणि त्यांनी CSR फंडातून चालवावं, त्याच्यातनं विकास करावा. आता ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली त्या शाळेला कोणतेही नाव द्यायचा त्यांना अधिकार आहे. भविष्यात त्या कंपनीला
मालक शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करायला अधिकार आहे. शाळेच्या शासकीय संपत्ती आणि उपयोग हा वैयक्तिक करण्यासाठी सुद्धा होऊ शकेल. आणि जर एकच उदाहरण द्यायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आणि त्या शाळेमध्ये हल्ली गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला. ही शाळा आणि हे आम्ही मुलांच्या समोर आदर्श ठेवला. आणि म्हणून शासकीय शाळा खाजगी कंपनीला द्यायचा हा जो निर्णय आहे याला सुद्धा विरोध केला पाहिजे. हे 4-5 कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या. रोहिणीताई या बाबतीतली डिटेल माहिती आम्ही तुमच्याकडे देतो. तुम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करा आणि या प्रश्नावर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीची धोरणं ही सरकारला बदलायला भाग पाडू. हे चित्र या राज्यात तयार करायचं ते निश्चितपणानं करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सोडतो. कुणीही जायचं नाहीये. राष्ट्रगीताने कार्यक्रम संपणार आहे. मी डॉक्टर सुरेखा लहाने, जालना जिल्हाध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा संजय लहाने, जालना जिल्हाध्यक्ष. आज आपल्या सर्वांच्या महिला मेळाव्याला इथे साहेब उपस्थित आहेत. हे खरोखर आपल्यासाठी एक भाग्य आहे. साहेब, मी फक्त अर्धा मिनिट आपल्याला घेऊ इच्छिते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ज्यावेळेस भ्रष्ट जुमला पार्टीचा जो अन्याय होत होता त्या अन्यायाला ज्यावेळेस भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये मी वाचा फोडली त्यावेळेस 24 तासामध्ये माझे घर गाठणारे असे हे साहेब आहेत. आणि मला त्यावेळेस सांगितलं साहेबांनी की सुरेखा तू घाबरू नकोस, सुप्रियानंतर सुरेखा ही माझी दुसरी मुलगी आहे. आणि हे वाक्य मला आयुष्यभर पुरणारी अशी शिदोरी ह्या माझ्या नेत्यांनी मला दिलेली आहे. अशा या नेत्यांच्या कार्यक्रमाला आज